गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचं स्वागत आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्य जीवनामध्ये त्याला माहीत असूनसुद्धा पाप करत असतो. पण या पापी माणसाचे वाईट दिवस कधी चालू होतात हे सुद्धा समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याला माहीत आहे या पापांमुळे त्याचा सर्वनाश होणार आहे, तरीसुद्धा पापकर्म करायचे तो थांबवतो का? पण समर्थांनी श्लोकांमध्ये म्हटलेलं आहे की जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परिशेवटी काळमुखी निमाला, महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. बघा, पूर्वजन्मीच्या कर्मांमुळेच मनुष्यास परत जन्म घ्यावा लागतो. कारण का? कारण पूर्वजन्मामध्ये काहीतरी माणसाला बघा काही इच्छा राहिलेल्या असतात, काही इच्छा आकांक्षा राहिलेल्या असतात आणि त्याच कर्मांमुळे मनुष्याला परत जन्म घ्यावा लागतो. म्हणजे हा पूर्ण चक्र आहे ना, तो चक्र फिरत फिरत राहतो. मग माणसाला मुक्ती मिळणार तरी कधी? म्हणून परंतु शेवटी तो जन्म घेऊनसुद्धा मृत्यूच्याच मुखामध्ये जातो. म्हणजे त्याचा शेवट कसा असतो? मृत्यूच होतो ना. म्हणजे या जगामध्ये या विश्वामध्ये मोठमोठे लोक होऊन गेले, पण ते सर्व मृत्यूच्या मार्गानेच गेले. आजपर्यंत अगणित लोक जन्मले सुद्धा आणि मरणसुद्धा गेले. पण हे संसार चक्र आणि भौतिक जीवनाची लालसा हे मनातून सोडून दे. जोपर्यंत ही लालसा सोडून देत नाही ना, तोपर्यंत हे जीवनचक्र असंच चालू राहणार आहे. मग तुला मुक्ती कधी मिळेल का? कधीच मिळणार नाही. म्हणून तुझ्या जीवनामध्ये जे तू पापकर्म करत आहेस, तुला बघा या विश्वाचं एक सत्य आहे, मनुष्य पाप करतो ना, त्या पापाची शिक्षा त्याला भोगावी लागणार आहे हे माहीत असून सुद्धा पाप कर्म करतो. पापाने कमवलेलं धन असतं ना, ते कधीच संसारामध्ये लावू नये. पापाने कमवलेलं धन असतं ते सर्वनाशाचं कारण बनत असतं. संसारामध्ये त्याचा कधीही आनंद घेऊ नये. आनंद निर्माणसुद्धा होत नाही. आणि जरी त्या सुखाचा आनंद निर्माण झाला ना, तो काही क्षणापुरते असतो. तो क्षण कधी येऊन जातो आणि त्या आनंदाचं कधी दुःखामध्ये वातावरण होऊन जातं ना, ते या मनाला सुद्धा कळत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मिमी, चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडुनिया सर्व जाती. हे म्हणा, हे भौतिक जग म्हणजेच हा मृत्यूलोक हेच सत्य आहे. तरीही जिवंत असेपर्यंत ना सर्व लोक मी म्हणजे माझे माझे करत असतात. पण त्यांचं काही असतं का? आपण जणू चिरंजीवी आहोत असे सर्वजण मानत असतात आणि त्याच तोऱ्यामध्ये जगत असतात. पण मृत्यूची झडप पडताच सर्व काही त्या बघा बिचारांना हे ऐहिक जग सोडून जावं लागतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ज्यावेळी माझं माझं करता, एक रुपयासाठी पूर्ण आयुष्य तुम्ही पणाला लावता. बघा, हे ज्या जागेवर आपलं घर बांधलेलं आहे ना, त्या जागेचा भाडासुद्धा आपल्याला सरकारला द्यावा लागतो. घरपट्टी द्यावी लागते की नाही? पण तरीसुद्धा मग तुझा आहे तरी काय? मग जो घर तुझा आहे ना, मग त्याचं तू भाडं का बरं देतोस? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्या, तुझं या विश्वामध्ये काहीच नाही. ज्या जागेवर तू घर बांधलेला आहेस ना, तू मेल्यानंतर परत दुसरा तिथे कोणी येणार आहे. त्याचं काही काळ तिथे तो राहणार आहे आणि तो काळ संपला, त्याचा काळ संपला की परत तिसरा कोणीतरी तिथे येईल. म्हणजेच फक्त माणसं बदलत राहतील, पण ती जमीन भूमी तीच राहणार आहे. पण तरीसुद्धा हे मनुष्याला समजतं का? अजिबात समजत नाही. कारण हे जग भौतिक आहे, एक क्षणिक जग आहे. इथे मृत्यू होणार आहे.
हे बघा तेवढंच सत्य आहे. आणि जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे ना, तोपर्यंत माझं माझं करून त्याचा मृत्यू होतो. पण तरीसुद्धा त्याचा मीपणा जातो का? हा अहंकार जातो का? आपण पाहत होतो की पापी मनुष्याचे वाईट दिवस असतात ना, ते कधी सुरू होतात? मनुष्य पाप मात्र करतो, पण त्या पाप करून त्याच्यामध्ये सुखी राहण्याचा प्रयत्न करत असतो. पण नकळत मनुष्याच्या पापांमध्ये वाईट दिवसाची सुरुवात होत असते, पण ते मनुष्याला कळत नाही. बघा, एकदा भगवान शंकर माता पार्वतीबरोबर कैलास पर्वतावर बसले होते. तेव्हा भगवान शंकर पार्वती मातेला म्हणाले, देवी, मी तुला एक अशी कथा सांगणार आहे की जी कथा तुला एक अशी कथा सांगणार आहे ना, या कथेला ऐकल्यानंतर तुम्हाला 3 गोष्टीचं ज्ञान प्राप्त होईल. पहिली गोष्ट म्हणजे पापी मनुष्याचे वाईट दिवस कधी सुरू होतात. दुसरी गोष्ट, पाप मनुष्याच्या शरीरामध्ये कोणत्या अवयवातून प्रवेश करत असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पापाचा घडा भरल्यानंतर कोणते संकेत मिळतात. बघा, अशा 3 गोष्टींचं ज्ञान आपल्याला या निरूपणामध्ये मिळणार आहे. म्हणून तेव्हा माता पार्वती म्हणाली, जर मला या 3 गोष्टींचं ज्ञान प्राप्त होणार असेल ना, तर तुम्ही या कथेला सुरुवात करा. भगवान शंकर म्हणाले, हे देवी पार्वती, एका गावामध्ये 2 मित्र राहत होते. ते दोघेही लहानपणापासूनचे मित्र होते. एकाचं नाव होतं पापबुद्धी आणि दुसऱ्या मित्राचं नाव होतं धर्मबुद्धी. बघा, दोघेजण मित्र होते. एका मित्राचं नाव होतं पापबुद्धी आणि दुसऱ्या मित्राचं नाव होतं धर्मबुद्धी. पापबुद्धी बघा पापांचं काम करताना अजिबात घाबरत नव्हता. बघा, तो पापबुद्धी नावाचा मुलगा होता. तो बघा पापाचं काम करताना तो अजिबात त्याला भीती वाटत नव्हती. एकही असा दिवस जात नव्हता की त्यानं कोणतं पाप केलं नसेल. एवढंच नव्हे तर आपल्या मित्रांना तसेच नातेवाईकांबरोबर बघा तो वाईट व्यवहार करण्यापासून चुकत नव्हता. आणि जो दुसरा मित्र होता ना, त्याचं नाव होतं धर्मबुद्धी. तो नेहमी चांगली कामं करत असे. तो नेहमी आपल्या मित्रांचं कष्ट दूर करण्यासाठी तत्पर राहत असे. आपल्या मित्रांना बघा तो वेळोवेळी मदतसुद्धा करत असे. तो आपल्या चरित्र्यामुळं आणि व्यवहारामुळं खूप प्रसिद्ध झाला होता. धर्मबुद्धीला आपल्या परिवाराचं पालनपोषण करावं लागत होतं. त्यामुळे तो खूपच कष्टाने धन प्राप्त करत होता. एके दिवशी पापबुद्धी आणि धर्मबुद्धी जवळ जाऊन म्हणाला, मित्रा, तू कधीच तुझ्या गावाला सोडून बाहेर गेला नाहीस. तू कधीच एखाद्या ठिकाणची यात्रा केली नाहीस. यामुळं तुला दुसऱ्या ठिकाणची माहिती पण नाही. तुझी मुलं, तुझी नातवंड तुला त्या ठिकाणाबद्दल विचारतील तेव्हा तू त्यांना काय उत्तर देणार आहेस? त्यामुळं एक काम कर, तू माझ्याबरोबर दुसऱ्या ठिकाणी फिरण्यासाठी चल. धर्मबुद्धीला आणि पापबुद्धीचं हे बोलणं पटलं. तो त्याच्याबरोबर जाण्यासाठी तयार झाला. धर्मबुद्धीनं ब्राह्मणाकडून शुभ मुहूर्त काढला आणि ते दोघेही यात्रेवर निघाले. चालता चालता दोघेही एका सुंदर नगरामध्ये पोचतात आणि तिथेही राहू लागले. त्या ठिकाणी पापबुद्धीनं धर्मबुद्धीची सहाय्यता घेऊन खूप सारं धन कमावलं होतं. त्यांना आपलं गाव सोडून भरपूर दिवससुद्धा झाले होते आणि आता भरपूर धनही साठवलं होतं. ते दोघेही आपल्या घराच्या दिशेने रवाना झाले. रस्त्यात पापबुद्धी मनातल्या मनामध्ये विचार करू लागला की मी जर या धर्मबुद्धीला फसवून याचं सगळं धन घेतलं तर मी धनवान होईल. पापबुद्धीनं असा विचार करून त्यावर एक उपायही शोधला. आणि पापबुद्धी आणि धर्मबुद्धी बघा दोघेही जेव्हा गावाच्या जवळ पोचले तेव्हा पापबुद्धी नावाच्या त्या युवकानं धर्मबुद्धीला म्हणाला, हे सगळं धन आपण आपल्या गावात घेऊन जाणं बरोबर नाही. जर आपण हे सगळं धन घरी घेऊन गेलो तर कदाचित आपल्या घरी चोरी होण्याची शक्यता आहे आणि आपण पूर्णपणे कंगाळ होऊ शकतो. पापबुद्धी पुढे म्हणाला, मित्रा, जर आपण हे सगळं धन गावी घेऊन गेलो तर गावातले आपले मित्र आपल्याकडे धन मागून आपलं जगणं अवघड करून टाकतील. म्हणून आपल्याला जेवढी धनाची आवश्यकता आहे ना तेवढंच धन यातून घेऊन जाऊया आणि राहिलेले जे धन आहे या जंगलामध्ये आपण पुरून ठेवूया
आणि जेव्हा पण आपल्याला गरज भासेल ना तेव्हा आपण परत घेऊन जाऊ शकतो. पापबुद्धीचं हे बोलणं ऐकून धर्मबुद्धी खूपच आनंदी झाला. कारण धर्मबुद्धीमध्ये कोणत्याही प्रकारचा छळकपट नव्हता आणि पापबुद्धीचा तो मनुष्य होता. आणि धर्मबुद्धीने त्या धनामधलं थोडंसं धन काढून घेतलं आणि राहिलेलं धन होतं ते एका झाडाखाली पुरून ठेवलं. त्यांनी ते थोडंसं धन घेऊन आपल्या गावाच्या दिशेने निघाले आणि काही दिवस गेल्यानंतर त्या पापबुद्धी मनुष्यानं त्याच जंगलामध्ये गेला आणि सगळं धन काढून घेतलं आणि त्या ठिकाणी मातीचे ढिगारे भरवून ठेवले. त्याने ते सगळं धन आपल्या घरी लपवून ठेवलं आणि 3-4 दिवस झाल्यानंतर बघा तो धर्मबुद्धी त्या व्यक्तीजवळ गेला आणि म्हणाला, मित्रा, आपण जे धन घेऊन आलो होतो ना ते आता संपलं आहे. त्यामुळं आपण जंगलामध्ये जाऊन थोडंसं धन घेऊन येऊ. पापबुद्धीचं हे बोलणं ऐकून धर्मबुद्धीला सुद्धा ते योग्य वाटलं आणि दुसऱ्याच दिवशी दोन्ही मित्र जंगलामध्ये पोचतात. त्यांनी गुप्तधन ज्या झाडाखाली पुरलं होतं ती जागा बघा ते खोदू लागतात, पण धनाचा कुठेच पत्ता नव्हता. ते धन नाहीसं झालं होतं. तेव्हा पापबुद्धी खूपच क्रोधित होऊन म्हणाला, धर्मबुद्धी, इथलं धन तू चोरलं आहेस. तेव्हा धर्मबुद्धीलाही खूप राग आला आणि तोही म्हणू लागला, धन मी चोरलेलं नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच असं काम केलेलं नाही. धन चोरणं तर माझं कामसुद्धा नाही. तेव्हा पापबुद्धी म्हणाला, मी पण धन चोरलेलं नाही. धन तूच चोरला असावं. तू खरं सांग, नाहीतर मी राजाजवळ तुझी तक्रार करेल. तेव्हा धर्मबुद्धी म्हणाला, ठीक आहे, याचा निर्णय महाराजच घेतील. दोघेही राजाजवळ पोचतात. दोघांनी सगळी हकीकत राजाला सांगितली. राजाने धर्मबुद्धीचा पक्ष मान्य केला आणि पापबुद्धीला कठोर शिक्षा केली. तेव्हा पापबुद्धीवाला भीतीने कापू लागला आणि म्हणाला, महाराज, आम्ही ज्या झाडाखाली धन पुरून ठेवलं होतं ना ते झाड बोलत होतं. आपण तिथे जाऊन त्या झाडालाच विचारू की धन कोणी चोरलं आहे. राजानं पापबुद्धीचं बोलणं मान्य केलं आणि राजानं दोघांना बरोबर घेऊन जाण्याचा निश्चय केला. तेव्हा पापबुद्धीनं राजाकडं थोडा वेळ मागितला आणि आपल्या वडिलांजवळ गेला आणि म्हणाला, तुम्हाला जर हे धन हवं असेल आणि माझं प्राण वाचवायचे असतील ना तर तुम्ही त्या झाडाच्या पोकळीमध्ये जाऊन बसा आणि जेव्हा राजा तिथे येऊन झाडाला विचारेल ना की हे धन आम्हा दोघांमधलं कोणी चोरलं आहे, तेव्हा तुम्ही आतून आवाज द्या की सगळं धन धर्मबुद्धीनं चोरलं आहे. पापबुद्धीचं हे बोलणं ऐकून त्याचे वडील झाडाच्या पोकळीमध्ये बसण्यासाठी तयार झाले. दुसऱ्या दिवशी राजा पापबुद्धी आणि धर्मबुद्धीला घेऊन त्याच झाडाजवळ पोचतात. तिथे गेल्यानंतर पापबुद्धीनं झाडाला विचारलं, हे वृक्ष, तू खरं सांग, इथे पुरलेलं धन कोणी चोरलं आहे ते? त्या झाडामधून आवाज ऐकून येतो. राजाने धर्मबुद्धीला कठोर दंड दिला. तेव्हा धर्मबुद्धी म्हणाला, महाराज, तुम्ही मला कोणतीही शिक्षा द्या, पण त्या अगोदर पहिल्यांदा मला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. तुम्ही मला या झाडाला आग लावण्याची आज्ञा द्या. या झाडाला आग लावल्यानंतर जो पण उचित दंड असेल ना मी त्याचा स्वीकार करेल. धर्मबुद्धीची ही आट राजाने मान्य केली आणि राजाच्या आज्ञानंतर धर्मबुद्धीने झाडाच्या चारी बाजूला पाळापाचोला आणि झाडाच्या सुकलेल्या फांद्या टाकून बघा त्या झाडाला आग लावली. काही क्षणातच पापबुद्धीचे वडील आगीमुळे जोरामध्ये ओरडू लागले, मी मरत आहे, मला वाचवा, माझे प्राण वाचवा. आपल्या वडिलांचं हे जळालेलं अर्ध शरीराला पापबुद्धीने बाहेर काढलं. तेव्हा सत्य सर्वांसमोर आलं. तेव्हा राजाने पापबुद्धीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि धर्मबुद्धी आनंदाने आपल्या घरी निघून गेला. समर्थांनी सांगितलेलं आहे या कथेचं तात्पर्य काय, की पापी मनुष्याचे वाईट दिवस कधी सुरू होतात, तर जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये लोभ येतो आणि दुसऱ्यांचं दुःख पाहून आनंदी होऊ लागतो ना, तेव्हा मनुष्याच्या वाईट दिवसांची सुरुवात होते. जसं पापबुद्धी बरोबर झालं. दुसरा प्रश्न होता की पाप शरीराच्या कोणत्या अवयवातून शरीरामध्ये प्रवेश करतो. बघा,
तो मनुष्य जो अवयव समोरच्या व्यक्तीला खालीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्याच अवयवामुळे पाप बुद्धीमध्ये वृद्धी होते आणि हळूहळू त्या माणसाच्या पापाचा घडा भरू लागतो. आणि आता तिसरा प्रश्न होता की पापाचा घडा भरल्यानंतर कोणते संकेत मिळतात. जेव्हा पापाचा घडा भरतो तेव्हा व्यक्तीच्या पतनाची सुरुवात होऊ लागते. तिथून त्याची कधीच प्रगती होत नाही. त्याला संकेत मिळू लागतात. तो व्यक्ती अशा चुका करतो ना की त्याचे नातेवाईक मित्रमंडळीपासून तुटायला सुरुवात होते. त्याच्या जवळ कोणी राहत नाही. त्याची समाजामध्ये काहीच प्रतिष्ठा राहत नाही. तो चुकांवर चुका करत जातो. त्याची बुद्धी पूर्णपणे काम करायची बंद होते. जर कोणत्या व्यक्तीला अशा प्रकारचे संकेत मिळत असतील ना, तर त्यानं समजून जावं आपल्या पापाचा घडा भरलेला आहे. त्याला फक्त शिक्षा मिळणं बाकी असतं. म्हणून व्यक्तीला नेहमी धर्माच्या रस्त्यावर चालायला हवं. जिथे धर्माचा अपमान केला जातो, जिथे धर्माची चेष्टा केली जाते, तिथे मनुष्याने कधीच राहू नये. त्या जागेवर कधीच राहू नये. कारण जेव्हा धर्माची बाजू कमी होत जाते तेव्हा आपलासुद्धा अपमान झालेला असतो. हे मनुष्याने समजून घ्यायला हवं. म्हणून व्यक्तीला नेहमी धर्माच्या रस्त्यावर चालायला हवं आणि कधीही कोणाबरोबर छल कपट करू नये. अशी भावना मनुष्याच्या आतमध्ये असायला हवी. आणि अशी भावना मनुष्याच्यामध्ये असेल ना, तर त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणतं कष्टसुद्धा होत नाही. कष्टसुद्धा येत नाही. त्याचं जीवन सुंदरच होऊन जातं. त्याचं जीवन सुख समाधाने निर्मळ होऊन जातं. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे की या पूर्ण विश्वाचं एक सत्य आहे. जो भक्तिमार्ग करून सुद्धा अशा गोष्टीमध्ये अडकलेला जातो ना, तर इतर माणसाचं काय. बघा, भक्तिमार्ग करून सुद्धा आपल्या पत्नीला त्रास देतो. भक्तिमार्ग करून सुद्धा बघा व्यसनाधीन होतो. मग तुझा भक्तिमार्ग करून काही फायदा आहे का. इतर माणसाचं तर सोडूनच द्या, पण निदान मनुष्याने जर भक्तिमार्ग करावा, श्रवणाला येऊन सुद्धा या चुका होत असतील ना, तर श्रवणाला बसून काही फायदा आहे का. तुम्ही विचार करा. तुम्ही कितीही भक्ती करा, कितीही देवदेव करा, पण जर तुमच्या वागण्यामुळं तुमच्या पत्नीला त्रास होत असेल, तुमच्या मुलांना त्रास होत असेल, तर त्याचा काही फायदा आहे का. म्हणून प्रत्येक मनुष्याने, प्रत्येक पतीनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. अगोदर आपलं कुटुंब सुखी राहायला हवं, तेव्हा दुसऱ्यांचा विचार करायला हवा. कारण हे कलियुग आहे. जर आपण दुसऱ्यांचा विचार केला पण आपलं घरातलं कुटुंब जर सुखी नसेल, कुटुंबाला त्रास सहन करावा लागत असेल, तर त्या दानाचा काहीच उपयोग नाही. अगोदर आपलं कुटुंब सुखी राहायला हवं. आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर हसू यायला हवं. आपल्या पत्नी, आपली मुलं आहेत, त्यांना चांगलं सुख समाधानामध्ये ठेवायला हवं. नंतर दुसऱ्याचा विचार करायला हवा. तेव्हाच ही भक्ती घडली जाईल. आपण म्हणत असतो, आपण ऐकतसुद्धा असतो, माणसाने बघा अन्नदान करावं, माणसाने दुसऱ्यावर दया क्षमा शांती दाखवावी, पण अगोदर आपल्या घरापासून सुरुवात करावी. जोपर्यंत माणसाचं चुकतं कुठे. मनुष्य दुसऱ्याला खुश ठेवण्यासाठी काही मनुष्य असतात ना, काही बघा पुरुष असतात, स्त्रिया असतात, दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. पण जे आपले सखे असतात, जे आपले जवळचे असतात, म्हणजे आपला नवरा असतो, आपला पती असतो, बायको असते, आपली मुलं असतात, त्यांना मात्र ते सुखी ठेवत नाही. कारण त्यांना जवळच्यांपेक्षा बाहेरची खूप जवळ वाटत असतात. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की अगोदर आपलं कुटुंब सुखी ठेवा. जोपर्यंत तुमचं कुटुंब सुखी होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही बाहेर टोकावून बघूच नका. कारण परमेश्वर पाहत आहे आणि जे काही पाहणारा आहे ना, तो परमेश्वर वर बसलेला आहे. तो सर्व काही पाहत आहे. तुम्ही तुमचं कुटुंब जरी सुखी ठेवलं ना, तरी बाकी दुसरं करायची काही गरजच नाही. म्हणून या भक्तिमार्गामध्ये एवढी ही ऊर्जा भरलेली आहे ना, म्हणून त्या अगोदर तुमचं कुटुंब सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये पुढे काय होणार आहे, कशा पद्धतीचं तुमचं जीवन असणार आहे, हे वातावरण काय आणणार आहे, ते तुम्ही चिंता करत बसू नका.
ते सर्व भगवंतावर सोडून द्या. जे काही होणार आहे ना भगवंताच्या मर्जीनंच होणार आहे. आणि जर आपण नामस्मरणामध्ये असलो तर सर्व काही आपल्याच बाजूने होणार आहे असा विचार करा आणि पुढे चालत राहा. बघा समर्थांनी श्लोकांमध्ये म्हटलेलं आहे, मणी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्व कर्मयोगे, मती मंद ते खेद माणी भी वयावो गये. म्हणजेच मनुष्याचा स्वभावच असा आहे की जो विनाकारण कुठल्याही गोष्टीची चिंता करत राहतो, विनाकारण कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेत राहतो, विनाकारण भरपूर अशी चिंता त्याला तर सतावत असते की माझ्या बाबतीत असं का घडतं, माझे जीवन पुढे कसं असणार आहे, माझ्या जीवनामध्ये दुःख का येतं. बघा जेव्हा तो सुखी असतो तेव्हासुद्धा तो पुढच्या आयुष्याची चिंता करत असतो. मग तो दुःखी झाल्याशिवाय राहील का? नक्कीच दुःखी होणार. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की तू पुढच्या आयुष्याची चिंता करू नकोस. तुला जर सुखी व्हायचं असेल ना तर तू वर्तमान काळामध्ये सुखी हो, पुढचं परमेश्वरावर सोडून दे. जे व्हायचं आहे ना ते नक्कीच होणार आहे आणि ते 100% खरं आहे. कधी कधी बघा अचानक बघा होऊन जातं. जीवनात जे काही भोगावं लागतं ना ते सर्व पूर्वकर्मांमुळेच भोगावं लागतं. म्हणून जास्त विचार करत बसू नको, कारण तुझ्या जीवनामध्ये जे काही घडणार आहे ना ते सद्गुरू कृपेमुळंच घडणार आहे. जे चांगलं घडेल ती सद्गुरू कृपा समज, आणि जेव्हा वाईट घडेल ना तेव्हा तुझे कर्म अजून चांगले करावे लागतील असं समजून पुढच्या आयुष्य तुझं चालू ठेव. तेव्हाच तुझ्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे की मना राघवे विना आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे. म्हणजेच हे म्हणा श्रीरामास सोडून तू कशाचीही आशा धरू नकोस. स्वार्थासाठी कुठल्याही मनुष्याची तू खोटी स्तुतीसुद्धा करू नकोस. वेद आहेत, शास्त्रे आहेत, पुराणे आहेत. ज्या ईश्वराचे तू वर्णन करतोस त्या ईश्वरास म्हणजेच प्रभू रामचंद्रांच्या वर्णनाने सर्व काही उत्कृष्ट होऊन जाईल, म्हणजे सर्वोत्तमच घडेल. पण तुला हा विश्वास श्रद्धा तुझ्या मनामध्ये ठेव, तेव्हाच तुझ्या जीवनामध्ये सुखसुद्धा निर्माण होईल. पुढे समर्थ सांगत आहेत, मना सर्वता सत्य सांडू नको रे, मना सर्वता मिथ्य मांडू नको रे. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्ये सोडून द्यावे. म्हणजे काय? हे म्हणा जे परम सत्य आहे ना ते कधीही सोडू नकोस. जेव्हा तू सत्याची बाजू सोडून देशील ना तेव्हा तुझ्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगर निर्माण होईल. जरी तुला सुखाचा डोंगर लांब दिसत असेल ना तरीसुद्धा तू सत्याची बाजू सोडू नकोस. म्हणजेच तू नेहमी सत्याची कास धरून राहा. जे असत्य आहे ना त्याचा आधार घेऊन कधीही मांडणी करू नकोस. म्हणजेच असत्याचा आधार घेऊन एखादी गोष्ट सत्य आहे असा आभास निर्माण करू नकोस. हे म्हणा जे सत्य आहे ना ते स्पष्टपणे खऱ्या शब्दामध्ये बोलायला हवं, आणि जे असत्य आहे त्याला नेहमीच त्याग करायला हवा. पण मनुष्य तसा करतो का? जिथे त्याला धन दिसतं, जिथे त्याला पैसा दिसतो, लगेच बघा त्याचं मन विचलित व्हायला सुरुवात होते. आणि जेव्हा माणसाचं मन विचलित व्हायला सुरुवात होते तेव्हा तो पापाच्या घड्यामध्ये बघा अतिशयपणे निमूटपणे जातो. तेव्हा त्याला जे पाप आहे ते अजिबात दिसत नाही, पण पैसा दिसू लागतो. आणि जिथे पाप असूनसुद्धा पैसा दिसू लागतो ना तिथून माणसाच्या अधोगतीला सुरुवात होते, आणि ती अधोगती शेवटपर्यंत तशी राहते. मग आपण म्हणतो एवढा पैसा असून सुद्धा याचा मृत्यू झाला. बघा याच्या जीवाची किती हालना झाली. एवढे पैसे 2-4 पिढे पुरले असते तरीसुद्धा हा मनुष्य बघा अर्ध्या वयातच मरून गेला. पण त्यांनी जे पापकर्म केले होते ते दुसऱ्या मनुष्याला माहीत होते का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की तुझ्या जीवनामध्ये जे काही घडणार आहे ना ते चांगलंच घडणार आहे, पण जे घडणार आहे ते सत्याच्या बाजूनं तू उभा राहा.
जोपर्यंत तू सत्याच्या बाजूनं उभा राहणार नाहीस ना, तोपर्यंत तुझ्या जीवनात सुद्धा सुख मात्र नक्कीच निर्माण होईल, पण तो सुख मात्र क्षणिक असणार आहे, तो शेवटपर्यंत नसणार आहे. म्हणून सत्याची कास बघा. किती जरी तुझ्या जीवनामध्ये दुःख आलं तरी सत्याची बाजू तू कधीच सोडू नकोस. पुढे समर्थांनी वर्णन केलेलं आहे, बहु हिमपुटी होई जे मायपोटी, नको रे म्हणा यातना तेची मोठी, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधो मुख रे दुःख त्या बाळकासी. बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. समर्थ सांगत आहेत, ज्याप्रमाणे गर्भवती मातेच्या उदरामध्ये असताना बघा त्या जीवाला अनेक कष्ट सोसावे लागतात, अतिशय यातना सहन कराव्या लागतात, त्याचप्रमाणे हे म्हणा तू जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकून या मोठ्या यातनांची इच्छा बाळगू नकोस. म्हणजेच मनात ज्या वासना ठेवू नकोस, कारण त्या वासना पूर्ण करण्यासाठी परत परत जन्म तुला घ्यावा लागेल आणि परत परत मातेच्या उदरामध्ये यावं लागेल. गर्भवासामध्ये बंदिस्त असल्यानं जीव गुदमरत असतो. बघा तोंड खाली करून उलटे राहून बालकाला अनेक यातना सहन कराव्या लागतात. म्हणून तू तुझ्या मनातील इच्छांचा आणि वासनांचा त्याग कर. बघा ज्याप्रमाणे एखादा लहान मुलगा असतं, बघा मातेच्या गर्भावस्थेमध्ये त्या उदरामध्ये बघा असतो, तेव्हा काय कमी यातना सहन कराव्या लागतात का? त्या बाळाला असं झालेलं असतं की मी कधीही बाहेर जातो. तेव्हा बघा आपण वेगवेगळ्या निरूपणामध्ये, कीर्तनामध्ये, सत्संगामध्ये ऐकलेलं असेल की ते बाळ परमेश्वराला म्हणत असतं, हे परमेश्वरा. जेव्हा परमेश्वर त्या बाळाला विचारतो की हे बाळा बघा तुला मी बाहेर काढेल पण तू भजन करशील का, तेव्हा तो बाळ म्हणतो, हो मी नक्कीच परमेश्वरा. मला हे 2 हात दिलेले आहेत ना, ते 2 हातांमध्ये तुझं मी गुणगान गाईल, तुझं मी भजन करील, तुझ्या नामस्मरणामध्ये मी दंग होऊन जाईल. पण मला तू अगोदर या यातनांपासून मला बाहेर काढ, मला या जन्मापासून मला पुढे जाऊ दे. बघा मग परमेश्वर अशी आड घालतो आणि मग हा बाळ जेव्हा बाहेर येतो ना, बघा जेव्हा तो बाळ बाहेर येतो तेव्हा तो बघा तो कवा कवा बोलायची सुरुवात करतो ना, म्हणजेच परमेश्वराला दिलेलं वचन तो विसरतो. परमेश्वराला म्हणतो की मी तुला कधी वचन दिलं, आणि मग तेव्हापासून पाप कर्मांची सुरुवात होते. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये जो आपल्या घरामध्ये बाळ जन्माला आला ना, की त्याला जर तुम्ही ज्ञानेश्वरी म्हणा, सद्गुरू चरित्र म्हणा, बघा मनाचे श्लोक म्हणा, बघा काहीही म्हणा, जेव्हा जन्माला येतं, गणपती स्तोत्र म्हणा, बघा वेगवेगळे असे ग्रंथ आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये असे अनेक ग्रंथ आहेत. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ते संस्कार त्याला बघा, तेव्हा ते संस्कार मिळायला लागले ना, बघा तुमचा मुलगा आहे किंवा मुलगी असेल, कधीच बघा वाईट कृत्य करणार नाही. पण आपण जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा आपण बाळाला बघा TV पाहायला लावतो, बाळाला वेगवेगळ्या गोष्टी करायला मोबाईल देतो, तर आपलं बाळ संस्कारित होईल का? कधीच होणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलाला आपणच वाईट अवस्थेमध्ये लोटत असतो, बघा खोल दरीमध्ये टाकत असतो. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये संस्कार नावाची गोष्ट आहे ना, ती योग्य प्रकारे मुलांवर झाली ना, तर तुमची मुलं तुम्हाला म्हातारपणामध्ये कधीच सोडून देणार नाही. कारण हे संस्कार हे लहानपणी व्हायला हवे. आपण मुलगा समजूतदार होतो तेव्हा आपण संस्कार करायला बघतो, पण ते शक्य होतं का? जेव्हा मुलं चालायला लागतात, जेव्हा मुलांना सर्व समजायला लागतं, तेव्हा ते स्वतःचा विचार स्वतः करायला लागतात, तेव्हा त्यांना समजून घेण्याची शक्यता खूप कमी असते. म्हणून आपली मुलं संस्कारित घडायची असेल, जर चांगली घडायची असतील तर त्यांना लहानपणीच संस्कार देणं खूप गरजेचं आहे. म्हणून चांगले कर्म करणारी व्यक्ती असते ना, ती तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते. तिला कुणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न जरी केला ना, तरीही ती तरुण जाते. तसंच या मनाचं सुद्धा आहे ना,
आपले कर्म असतात, तेच आपले पुढचे भविष्य बघा ठरवत असतात. जर आपले कर्मच चांगले नसतील तर आपल्या जीवनातसुद्धा दुःख निर्माण होणारच आहे ना. आणि हे कलियुग आहे. जे तुम्ही इथे जसं पेराल ना तसंच उगवेल. जे तुम्ही जसं कराल तसं वागाल तशाच पद्धतीचं तुम्हाला दुःखसुद्धा भोगावं लागेल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, कोणतंही कार्य करताना जर तुम्हाला तिथे वाटत असेल की याच्यामधून पाप निर्माण होणार आहे तर ते कार्य करू नये. जर दुसरा कोणी पाप तुमच्या समोर करत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही राहू नये, लगेच तो ठिकाण बदलावा. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जिथे पाप निर्माण होतं ना तिथे कधीच तुम्ही राहू नये. जय जय रघुवीर समर्थ.